अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. अक्कलकोटमध्ये राहणारा गणेश नावाचा एक साधा शेतकरी खूप कष्टाळू होता. पण काही वर्षांपासून त्याच्या आयुष्यात संकटाची मालिका सुरू होती. शेतीत सतत नुकसान, घरात आजारपण आणि कर्जाचा डोंगर. त्यामुळे तो पूर्णपणे खचला होता. गावातील लोक त्याला एकच सल्ला देत होते, स्वामी समर्थांवर विश्वास ठेव. गणेश रोज सकाळी उठून श्री स्वामी समर्थ असा नामजप करू लागला. सुरुवातीला त्याला काही विशेष फरक जाणवला नाही, पण त्याच्या मनात हळूहळू शांतता येऊ लागली. एक दिवस तो अक्कलकोटला स्वामींच्या मंदिरात गेला. मनात खूप प्रश्न, डोळ्यात पाणी आणि ओठांवर एकच प्रार्थना, स्वामी, आता तुमच्याशिवाय माझा आधार नाही. मंदिरात दर्शन घेताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याच क्षणी त्याला मनातून एक आवाज जाणवला, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तो आवाज इतका स्पष्ट होता की गणेश थरथरला. त्याने मागे वळून पाहिले, पण आसपास कोणी नव्हते. त्याला समजले की ही स्वामींचीच कृपा आहे. गावात परतल्यानंतर काही दिवसातच आश्चर्यकारक बदल घडू लागले. बराच काळ पाऊस नव्हता, पण अचानक चांगला पाऊस पडला आणि त्याची शेती बहरली. घरातील आजारी आईची प्रकृती सुधारली. कर्ज फेडण्यासाठी एक चांगली संधी मिळाली. गणेशच्या मनात आता भीती नव्हती, फक्त कृतज्ञता होती. तो रोज सकाळ संध्याकाळ स्वामीचे नामस्मरण करू लागला. त्याला जाणवले की संकटे पूर्णपणे थांबली नाहीत, पण त्यांना सामोरे जाण्याची ताकद मिळाली आहे. पूर्वी तो अडचणींना घाबरायचा, आता तो धैर्याने उभा राहू लागला. एकदा गावातील एका माणसाने त्याला विचारले, खरंच स्वामींनी तुझी मदत केली का? गणेश हसला आणि म्हणाला, स्वामींनी माझं नशीब बदललं की नाही माहीत नाही, पण त्यांनी माझं मन बदललं, आणि मन बदललं की सगळं बदलतं. हीच खरी स्वामी समर्थाची अनुभूती. ते प्रत्यक्ष येऊन चमत्कार करत नाहीत, पण आपल्या मनात विश्वास, धैर्य आणि शांतता निर्माण करतात. जेव्हा आपण पूर्ण श्रद्धेने त्यांना हाक मारतो, तेव्हा ते नक्कीच आपल्या पाठीशी उभे राहतात. श्री स्वामी समर्थ हा मंत्र शब्द नाही, तर तो एक आधार आहे, एक शक्ती आहे आणि संकटात दिलासा देणारा हात आहे. असे स्वामींचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.